तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे. ते महत्त्वाचे नेते आहेत. त्यांची विचारधारा ही जन्मतःच काँग्रेसपासून आहे. त्यांनी या सगळ्यासाठी पुढाकार घेऊन एक मजबूत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पुन्हा नव्यानं उभा केला तर आमच्यासारखे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांनाही बळ मिळेल. तुम्ही म्हणाल एक महत्त्वाचा विषय की तुमच्यासारख्या प्रादेशिक पक्षांना बळ मिळेल. जर हा विचार राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस मजबूत करण्यासाठी होत असेल तर राज्य स्तरावर शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी हा विचार येऊ शकतो का? कारण शिवसेनेपासूनही गेल्या 25 वर्षात अनेक जण बाहेर पडलेली आहेत ज्यांचा मूळ विचार हा शिवसेनेशी सुसंगत आहे. तर अशांना काही आवाहन केलं जाईल का की तुम्ही या मूळ प्रवाहात बघा, तुम्ही आता विषयाला वेगळी दिशा देऊ नका. आता या क्षणी विषय आहे राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस मजबूत करण्याचा. बरोबर आहे. आता प्रादेशिक स्तरावरती असे अनेक पक्ष आहेत. मग द्रमुक अण्णा द्रमुकचं काय करायचं? मग दोन कम्युनिस्ट पक्ष एकत्र येणार का? हे वेगळे वेगळे विषय आहेत. मग इथं शिवसेना आहे. शिवसेनेच्या बाबतीत आम्ही आधी म्हणालो की ज्यांना पश्चाताप झाला असेल शिंदे गटाच्या लोकांना, म्हणजे अमित शहाच्या गटाला ज्याला पश्चाताप झाला असेल त्यांना मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत. नाही रावसाहेब, तुम्ही शिंदे शिवसेनेच्या बाबतीत म्हटलं पण तुम्ही मनसेच्या बाबतीत हे मत किंवा भूमिका मांडू शकता का? कारण राज ठाकरे की शिंदे जे बाहेर पडले शिंदे गट हा पक्ष नाही. राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक स्वतंत्र पक्ष आहे. हे लक्षात घ्या. शिंदे गट किंवा काय ते अजित पवार गट पक्ष नाहीच आहे. हे अमित शहाच्या ठेवलेल्या कंपन्या आहेत. बरं, सिस्टर कन्सर्न ज्याला म्हणतो आपण त्या आहेत. त्यांनाही पक्ष मानतच नाही. सुप्रीम कोर्टात निर्णय व्हायचा अजून बाकी हे पक्ष आहेत की नाही. पण राज ठाकरे यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे. आधी राष्ट्रीय स्तरावरचे निर्णय होऊ द्या, एवढंच मी सांगतो. शरद पवारांचाही स्वतंत्र पक्ष आहे, काँग्रेसपासून वेगळा झालेला आहे. तृणमूल ही वेगळा पक्ष आहे, तोही काँग्रेसपासून वेगळा झालेला आहे. पण यांची विचारधारा, यांची ध्येय धोरणं ही काँग्रेसचीच आहे. हो, तसंच मनसेचंही धोरण हे बाळासाहेबांचे विचार. मी काँग्रेसच्या संदर्भात भूमिका मांडली आहे आणि मी तीच मांडतोय. तुमच्या प्रश्नांना या क्षणी मी उत्तर देणार नाही. विचारलेलं आहे ती माहिती नाही, मला काहीच माहिती. मी एक भूमिका एक राष्ट्रीय स्तरावरची मांडतोय. जर आपल्याला केंद्रातल्या सध्याच्या बकासूर आणि सैतानांशी लढायचं असेल तर पांडवांच्या बाजूने जसे अनेक घटना झाले सत्याच्या लढाईसाठी, पांडवांच्या बाजूने कौरव मजबूत असताना सुद्धा अनेक जण आले, तसं आपल्याला काँग्रेसच्या बाजूनं त्यांच्या मूळ पक्षाच्या लोकांनी उभं राहिलं पाहिजे. तरच ते टिकतील, नाही तर तेही नष्ट केले जातील. राज्याचे 2 मंत्री 8 दिवस झाले चांगली गोष्ट आहे. त्यांनी सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगायला पाहिजे की मोदी साहेब, आपण सुद्धा राज्यात जाऊन आपल्या कार्याची माहिती घ्या आणि एक पत्रकार परिषद घ्या आणि आम्हालाही बोलवा. आम्ही पत्रकार आहोत, रवीश कुमार पत्रकार आहेत, आशुतोष आहेत पत्रकार, पुण्यप्रसन्न वाजपेयी आहेत, असे अनेक पत्रकार जे आहेत त्यांनाही या पत्रकार परिषदेसाठी आमंत्रित करा असं आमचं त्यांना म्हणणं आहे. आणि देवेंद्रजी पत्रकार परिषद नेहमीच घेतात. पण 12 वर्षानंतर सुद्धा नरेंद्र मोदी का पत्रकार परिषद घेत नाही हा प्रश्न कदाचित प्रेसिडेंट ट्रम्पलाही पडला असेल, कारण ट्रम्पने त्यांचं अभिनंदन केलं. काल तुम्ही एक माहिती समोर आणली, अभिजित तिटके आणि नरेंद्र मोदींचा फोटो समोर आणला. तो AI फोटो आहे असा नाही. बघा, असं आहे की त्यांचं काय म्हणणं असेल त्यांचं म्हणणं आहे. मी बोललो, माझ्याकडे माहिती होती, पण मी काही त्यांच्या आंदोलनाच्या विरुद्ध आम्ही नाही आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब त्यांच्या आंदोलनातल्या त्या चळवळीला पाठिंबा दिला की ह्या तरुणांचं म्हणणं सरकारने ऐकायलाच पाहिजे, जरी ती झुरळं असली तरी. हे आमचं म्हणणं आहे. फक्त संघ प्रवृत्तीनी त्यात घुसून हे आंदोलन हायजॅक करू नये ही आम्हाला सारखी भीती वाटते. ते होऊ नये. चला, धन्यवाद. राज्य सरकारने बोलिए. मरतुकड़ा निकालेला है. राज्यसभा में लोकसभा में सब सांसदों को अपने पास ले रहे, सब सांसदों को अपने पास ले रहे. कौन? मोदी जी ले रहे हैं.
मोदी और क्या कर सकते हैं? 12 साल का ट्रेनिंग है उनको, प्रशिक्षण है उनको। वो कौशल विकास योजना मंत्रालय जो बनाया है वो इसीलिए बनाया है, उनके पास यही कौशल है। इसकी वजह क्या है? उनकी वजह कुछ नहीं, डर है। और क्या है? डर है।